नमस्कार. तुम्ही इथे हा मोदक बघा. दिसायला जेवढा सुंदर सुबक दिसतो तेवढाच खाण्यासाठी अप्रतिम लागतो. तोंडात टाकताच विरघळणारा हा मोदक बनवण्यासाठी देखील अगदी सोपा आहे. मग संकष्टी असू द्यात, गणेश उत्सव असू द्यात किंवा गणेश जयंती असू द्या, घरातील प्रत्येक आई बाप्पाला खुश करण्यासाठी मोदक हा बनवतच असते. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळा मोदक ती बनवण्याचा प्रयत्न करते. खास त्यासाठीच आपण आज रव्यापासून छान असा मोदक बनवणार आहोत. त्यासाठी इथे आपण कढईत 2 चमचे साजूक तूप घालून घेतलं आहे. त्यानंतर 1 कप भरून 0 नंबरचाच म्हणजे लाडूसाठी वापरतात तो रवा घेतला आहे. आता तुमच्याकडे हा रवा नसेल तर तुम्ही रेग्युलर जो जाड रवा येतो तो मिक्सरला फिरवून वापरू शकतात. आता रवा हा आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर सतत हलवत छान खमंग असा भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना अजिबात घाई करायची नाही. साधारण 8 ते 10 मिनिट हा रवा भाजण्यासाठी पुरेसे आहेत. अगदी लो टू मीडियम फ्लेमवर सतत हलवत अशा पद्धतीने हा रवा आपण भाजला की अतिशय छान असा हलका होतो, खमंग होतो, अगदी घरात सुगंध दरवळतो. अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकतात 5 मिनिट झाले आहे व रव्याचा रंग देखील हलकासा बदलला आहे. आता 5 मिनिटानंतर इथे मी पाव वाटी डेसिकेटेड कोकोनट घालून घेतला आहे. जर तुमच्याकडे डेसिकेटेड कोकोनट नसेल तर तुम्ही सुक्या नारळाचा कीस घालायचा आहे. त्यानंतर आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहे. इथे मी काजू बदामाचे काप घालून घेतले आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट्स वापरू शकतात. आता डेसिकेटेड कोकोनट व ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर देखील आपण 1 ते 2 मिनिट रवा हा मंद आचेवर छान असा भाजून घेतला आहे. आता पूर्ण 8 ते 9 मिनिट झाले आहे. इथे मी गॅस बंद केला आहे व आता भाजून घेतलेला रवा हा एका दुसऱ्या भांड्यात आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यानंतर हा रवा आपण कोमट करून घेणार आहोत. अगदी थंड करायचा नाही, कोमट असतानाच आपल्याला पुढील प्रोसेस करायची आहे. आता हा रवा हलकासा गरम आहे. यात आपण आता पावणे 1 वाटी म्हणजेच 3/4 वाटी किंवा कप साखर घालून घेणार आहोत. इथे आपण 1 कप रवा घेतला होता त्यासाठी पाऊण कप म्हणजेच 3/4 कप साखर घातली आहे. साखर घालताना पिठी साखरच घालायची आहे म्हणजे प्रमाण चुकणार नाही. त्यानंतर इथे वेलची पावडर घालून घेतली आहे. त्यानंतर आता आपल्याला हे सर्व जिन्नस एकत्र करायचे आहे. रवा व साखर एकत्र करून झाले की त्यात आपण 3 चमचे साजूक तूप घालून घेणार आहोत. आता अशा पद्धतीने आपण सुरुवातीला रवा भाजताना 2 चमचे व नंतर आता 3 चमचे म्हणजे टोटल 5 चमचे साजूक तुपाचा ही रेसिपी करताना वापर केला आहे. आता तूप हे आपल्याला चांगल्या पद्धतीने रव्याला लावून घ्यायचे आहे. आता आपण व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे हाताच्या साहाय्याने साखर, तूप व रवा हे छान असं एकसारखं करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हाताचा जोर लावत लावत छान असं तूप हे आपण रव्याला चोळून घेणार आहोत म्हणजे सर्व बाजूने एकसारखं तूप हे लागलं जातं. त्यानंतर इथे मी 1 कप दूध घेतलं आहे. त्यातील अर्धा कप दूध या मिश्रणात घालून घेतलं आहे. आता इथे दुधाचं प्रमाण हे थोडंसं कमी जास्त होऊ शकतं. त्यामुळे दूध हे घालताना अगदी थोडं थोडं घाला व जसं लागेल तसाच दुधाचा इथं वापर करायचा आहे. इथे मी अर्धा कप दूध घातलं होतं. अर्धा कप दूध हे 1 कप रव्यासाठी पुरेसं होतं. आता इथे तुम्ही बघू शकतात हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने छान असं हे मिश्रण एकत्र करायचं आहे. इथे बघू शकतात छान असा लाडू किंवा मुटका वळला जात आहे म्हणजे परफेक्ट याची कन्सिस्टन्सी आपली तयार झाली आहे. आपलं मोदकासाठी लागणारं हे सारण किंवा मिश्रण तयार आहे. त्यानंतर मोदकाचा इथे मध्यम आकाराचा साचा घेतला आहे व या साच्याला साजूक तूप लावून घेतलं आहे. अशा पद्धतीने हलकंसं तूप लावून घ्यायचं आहे. त्यानंतर मोदकाला लावण्यासाठी इथे मी थोड्याशा केशरच्या काड्या घेतल्या आहे व इथे गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या घेतल्या आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स किंवा इतर देखील पदार्थ डेकोरेशनसाठी लावू शकतात किंवा वापरू शकतात. आता मोदकाच्या साच्यात इथे केशरच्या थोड्याशा काड्या घालून घेतल्या आहे व 1 ते 2 इथे गुलाबाच्या पाकळ्या देखील मी आत घालून घेतल्या आहे व अशा पद्धतीने ह्या मोदकाचं सारण किंवा मिश्रण हे दाबत दाबत आपल्याला या साच्यात भरून घ्यायचं आहे. आपण ज्यावेळेस साच्याने मोदक करतो त्यावेळेस साच्या भरणं चांगल्या पद्धतीने भरणं हे फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे मोदकाला छान असा सुबक आकार येतो. अशा पद्धतीने सर्व बाजूने दाबत दाबत मोदक हा आपण भरायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता छान असा आपला सुंदर सुबक हा मोदक तयार झाला आहे. केशरच्या काड्या व गुलाबाच्या पाकळ्या या ठिकाणी लावल्या आहेत त्यामुळे अत्यंत आकर्षक असा हा आपला बाप्पाचा मोदक तयार झाला आहे. तुम्ही बघू शकतात बाइंडिंग देखील अगदी छान झालं आहे. त्यामुळे मोदक हा अतिशय सुंदर सुबक आपला तयार होतो. याच पद्धतीने आपण राहिलेले आता सर्व मोदक इथे तयार करून घेणार आहोत.
इथे बघू शकता दुसरा देखील मोदक अगदी अप्रतिम सुंदर सुबक हा आपला तयार झाला आहे. अगदी एक एक पाकळी कळी छान अशी दिसत आहे. अशा पद्धतीने आपले सर्वच मोदक या ठिकाणी तयार झाले आहेत. इथे बघू शकतात 1 कप रव्याच्या मापात साधारण 12 ते 13 मध्यम आकाराचे हे मोदक तयार झाले आहे. जर तुम्ही मोदक हा छोटा बनवला तर साधारण 21 मोदक बनून तयार होतील. तुम्ही देखील अशा पद्धतीने हे मोदक तयार करून बघा व रेसिपी आवडल्यास जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.